Let us start lesson number 1, similarity, and second unit from this lesson. It is basic proportionality theorem. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे आपण या ठिकाणी आता सुरू करणार आहोत. याची सिद्धता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बोर्ड पेपरमध्ये ही सिद्धता खूप वेळा विचारलेली आहे, 3 किंवा 4 मार्कासाठी. त्यामुळे त्याचं लिखाण अतिशय सोपं आहे. तुम्ही एकदा दोनदा लिहिलेत ते कायमचं लक्षात राहील अशा पद्धतीचं आहे. तर त्याची माहिती, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच BPT म्हणजेच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. विधान काय बघा, सेंटेन्स थेरम. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर रेषा काढली, इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स, आणि जर ती उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल, देन तर द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन, तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. वाक्याचा अर्थ बघा, जर त्रिकोणाच्या, हा त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा आपण काढली आणि ती जर त्रिकोणाच्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती त्यांना म्हणजे उरलेल्या बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजेच काय, या दोघांचा भागाकार हा या दोघांच्या भागाकाराशी समान असतो. म्हणजे या प्रकारचं गुणोत्तर AP by PB is equal to AQ by QC. So from this sentence, हे आपल्याला जेव्हा सिद्ध करायचं आहे तेव्हा पक्ष म्हणजेच गिवन, टू प्रूव्ह म्हणजे साध्य, कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना, अँड प्रूफ एक्सप्लेनेशन ह्या टप्प्याने जायचं आहे. फुल पेजच्या मधोमध सुरुवातीला हे सेंटेन्स लिहायचं वरच्या 2-3 ओळीमध्ये. त्यानंतर या माहितीवरून फिगर काढायची. बघा, या माहितीवरून डायरेक्ट मी आपला वेळ वाचवावा म्हणून मी या ठिकाणी फिगर तयार केलेली आहे, वेळ जास्त लागू नये म्हणून. यानुसार बघा फिगर कशी आहे. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, ट्रायंगल ABC काढलाय, याच्या साइडला, बाजूला पॅरलल अशा प्रकारची ही लाईन काढलेली आहे. इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट, ही पॅरलल लाईन रिमेनिंग साइडला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये छेदते. देन द लाईन डिवाइड्स साइड्स इन द सेम प्रपोर्शन, तर ही रेषा या साइडना सेम प्रपोर्शन मध्ये छेदते. म्हणजेच AP बाय PB इज इक्वल टू AQ बाय QC. या प्रकारचा हा थेरम आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. देन फ्रॉम दिस, फ्रॉम स्टार्ट टू अप टू देन, देर इज गिवन, सुरुवातीपासून तर पर्यंत असणारं वाक्य म्हणजे पक्ष गिवन. सो इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, therefore write triangle ABC. In triangle ABC, line L parallel BC, line L parallel to BC, line L intersects AB and AC in point P and Q. This line L intersect AB at point P, AC at point Q. So this is given. Then we have to prove the ratio of AP PB, that is AP by PB is equal to ratio of AQ and QC.
that is AQ by QC. We have to prove. And then construction for this, draw segment PC and BQ. PC and BQ are two segments which are constructed. So these are main points. And then proof. In figure, triangle APQ and BPQ have equal heights. So triangle APQ BPQ has equal heights. It means if we draw perpendicular from this point Q like this, perpendicular from this point Q, and if we take these two triangles, so these are two triangles, and if we draw perpendicular like this, so these two triangles, triangle 1 and triangle this second, these two triangles have equal height, and therefore we know property about this. If two triangles has equal height, then the ratio of their areas is equal to ratio of their corresponding bases. So these two triangles are of equal height, therefore ratio of their areas is equal to AP by PB. So it is written in this. In figure, triangle APQ and triangle BPQ, APQ, BPQ have equal heights, equal height. Suppose this is M. MQ is the height of these two triangles. So equal height, and therefore their ratio of their areas is equal to ratio of their corresponding bases, AP by PB. So this is figure separated and turn right this like this, and so these are two triangles having equal height, therefore ratio is their ratio of corresponding bases. So AP by PB is the ratio of their areas. Similarly, if we take triangle APQ and another PQC, these two triangles like this, these are two triangles APC, APQ, APQ and PC. So these are two triangles. If we turn like this and if we draw perpendicular, so these two triangles has equal height, and therefore ratio of their areas, if we draw like this a perpendicular, ratio of these two triangles areas, it is equal to ratio of their corresponding bases. So base of this triangle is AQ and base of this triangle is QC. So we get these two sentences. From these two sentences, we got this proof. If we observe LHS, ratio of areas of two triangles, then their denominator are different but numerator are equal. For example, suppose 5 by 3 and another 5 by 3. Their numerator are equal, denominator are equal, therefore these two ratios are equal. And if observe this, their numerator are equal, denominator are different.
suppose this is 4, then these two ratios are not equal. Therefore, for this, if we study about these two triangles, areas of these two triangles, area of triangle BPQ, BPQ, this is the triangle, and area of triangle PQC, triangle PQC. These two triangles are situated in two parallel lines. These are two parallel lines. Therefore, these two triangles has equal height. Also, PQ is the base of these two triangles. If we draw another figure, then it is like this. So, this is the base of these two triangles, and these two lines are parallel, therefore heights are equal. And we know that property about that, if two triangles has equal height and equal base, then their areas are equal, and therefore area of triangle PBQ is equal to PQC. It is written in this line, in triangle PQB, PQB and triangle PQC, PQC, base PQ is common, base PQ is common. Also, PQ parallel BC, PQ parallel BC. Therefore, heights are equal. Heights of these two triangles are equal, and therefore their areas are equal. Area of triangle BPQ is equal to area of triangle PQC. So this BPQ is equal to PQC. Therefore, these two ratios are equal. From equation 1 and 2, we write this type. Area, this LHS, also this LHS. Both the LHS are equal, and therefore from equation 1, 2 and 3, equation 1, equation 2 and equation 3, these two are equal, therefore these two are equal, and therefore these two ratios are also equal. So from equation 1, 2 and 3, we get AP by PB is equal to AQ by QC. Both the LHS are equal, therefore both the RHS are also equal, and we get this type of sentence. तर यामध्ये एका मिनिटात पुन्हा एकदा मराठीमध्ये दोन त्रिकोण APQ आणि PBQ या दोघांची उंची समान आहे, म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात. तसंच या दोन त्रिकोणामध्ये सुद्धा उंची समान आहे, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. हे विधान 1, विधान 2. यामध्ये जर आपण दोघांचा विचार केला तर या दोघांचा अंश समान आहे, मात्र छेद समान नाही. मग छेद समान नसेल तर ते गुणोत्तर समान होत नाही, आणि म्हणून छेदांचा आपण विचार केला पाहिजे. तर एरिया ऑफ ट्रायंगल BPQ, BPQचं क्षेत्रफळ आणि PQCचं क्षेत्रफळ यांचा जर आपण विचार केला तर या दोन समांतर रेषा आहेत, आणि मग BPQ आणि CPQ या दोघांचा जर आपण विचार केला तर या दोन समांतर रेषेमध्ये हे दोन त्रिकोण आहेत, म्हणजे त्यांची उंची समान आहे. शिवाय PQ हा पाया सुद्धा समान आहे. मग पाया आणि उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे समान असतात, आणि म्हणून हा छेद आणि हा छेद समान आहे, आणि म्हणून या गुणोत्तराची किंमत आणि या गुणोत्तराची किंमत समान आहे. हे आपण या ठिकाणी लिहिलंय. PQ आणि PQB, PQC यामध्ये बेस PQ इज कॉमन, पाया PQ समान आहे. शिवाय PQ पॅरलल BC, PQ आणि BC समांतर आहेत, म्हणून त्यांची उंची समान आणि म्हणून त्यांची क्षेत्रफळ समान.
म्हणजेच या दोन राशी समान आहेत म्हणून ही दोन गुणोत्तर समान इथे लिहिलेत आपण. आणि मग या गुणोत्तराची किंमत एपी बाय पीबी आणि या गुणोत्तराची किंमत एक्यू बाय क्यूसी. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती उरलेल्या बाजूंना प्रमाणात विभागता येईल. म्हणजेच आपण कोणत्याही प्रकारचे त्रिकोण काढा. समजा मी अशा प्रकारचा दुसरा त्रिकोण घेतोय. या बाजूला मी ही समांतर रेषा काढली आहे. LMN and P is a line parallel to MN. Suppose A, B are two distinct points on remaining sides. उरलेल्या बाजूवर आहे. तर या ठिकाणी तयार होणारा रेशो LA divided by AM is equal to LB divided by BN. This is BPT, basic proportionality theorem. Suppose another example like this type of triangle and parallel line, this is L, triangle PQR is given. In this PR parallel L or L is parallel to PR. So ratio, suppose it is M and N, ratio QN divided by NR is equal to QM divided by NP. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्रिकोणात आपण लक्षात ठेवायचं आहे समांतर रेषा कोणती आहे आणि होणारे त्याचे हे जे चार भाग आहेत ते प्रमाणात असतील. तर याला आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं म्हणतो. उदाहरणार्थ 2 मार्काची जी गणित असतात याच्यामध्ये कोणत्याही 3 किमती दिल्या जातात आणि चौथी किंमत काढायला सांगितली जाते. अशा वेळी या सूत्रामध्ये या 3 किमती ठेवा, आपोआप तुम्हाला ही चौथी किंमत मिळेल. तर अशा इथे सुद्धा समजा याची किंमत दिली, याची किंमत दिली, याची किंमत दिली आणि याची काढायला सांगितली, तर हे तुम्ही बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लिहायचं आणि त्यामध्ये किंमत काढायची. याचा इनव्हर्स सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे PM बाय MQ इट इज इक्वल टू RN बाय NQ. दोन्ही व्यस्त क्रिया करून आपण डायरेक्ट त्यात किमती घालून सुद्धा करू शकतो. सो दिस इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तुम्ही सावकाश पुन्हा एकदा हे व्यवस्थित लिहून काढा. याच्यावरची पुस्तकातली गणितं सोडवा.